आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी मुंबईतून हाती येते. मुंबईच्या भायखळा परिसरात मुस्तफा बाजार याजवळ एक गोदाम आहे आणि या गोदामाला अतिशय भीषण आग लागली. मुंबईतल्या भायखळा परिसरात अतिशय मोठी आग. अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी दाखल झालेत आणि आग विझवण्याचं काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. अद्याप या आगीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही. पण भायखळ्याच्या मुस्तफा बाजार परिसरात काही मोठी गोदामं आहेत आणि यातल्याच एका गोदामाला आज पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली. वखार में आग बुझाने के लिए तो मतलब ऐसे उनके पास मेरे ख्याल से फायर एक्सटिंग्विशर वगैरह आई डोंट थिंक दे हैव सम प्रिकॉशंस फॉर दैट. वो आग लगने का कारण नहीं, ये लोग ऐसे तो यहाँ रहते भी हैं. ये गोडाउन में जो इनके जो मजदूर होते हैं वो रहते भी हैं और खाना वाना भी बनाते हैं. और मेन तो क्या कि ये सारी पुरानी गोडाउन है. मेन कॉज वुड भी है शॉर्ट सर्किट से हुई होगी. सर कितने बजे आग लगी और फायर ब्रिगेड? सी आई हैव नोटिस इट अराउंड लाइक 5:45. 5:45 बजे मेरा घर यहीं पर है, वहीं से मैंने देखा था. आई डोंट नो आधा टाइम पे आ गई. फायर की गाड़ियाँ उसके पहले हमको आवाज़ आई थी, टाइम पर आ गई थी. लेकिन पानी थोड़ा सा मेरे ख्याल से पानी थोड़ा सा लेट आया. इसके बाद एक बम्बा तो मैं यहाँ खड़ा था सकती हूँ 6:15 साढ़े 6 बजे. एक बम्बा था उसका भी पानी खत्म हुआ. फिर दूसरे बम्बे आए तो फायर ब्रिगेड सारी आई और पानी. तो वॉट एवर इट लाइक दे हैव डन इट वेरी एफिशिएंटली, अदरवाइज इट हैज गॉन हेयर. ये गोडाउन और गोडाउन के आगे जो दुकान है वो भी जल गए हैं. नहीं, ये गोडाउन ही है सारी. सब गोडाउन ये गोडाउन ही है पूरी इनके पूरी पीछे तक के जो ग्लोरिया तक है, ग्लोरिया में भी जली है एक्चुअली. ग्लोरिया में लगी है. कितने दुकान गोडाउन ये आप काउंट कर सकते हो. 8-10 गोडाउन होंगी मतलब. राइट सर, थँक यू. आणि याच संदर्भात आपण अधिक माहिती घेऊयात. प्रणाली कापसे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. प्रणाली, खूप मोठी आग आहे. मिलिंद, तर ही आज सकाळी साधारण 5:30-5:45च्या सुमारास लागलेली आग आहे आणि हा संपूर्ण परिसर जो आहे तो विविध प्रकारच्या गोदामांचा आहे. ज्या गोदामाला सगळ्यात आधी आग लागली तो एक लाकडाचा म्हणजे टिंबर मार्टचा गोडाऊन आहे अशी माहिती मिळते आहे. आणि इथं अनेक कर्मचारी जे आहेत किंवा अनेक मजूर जे आहेत ते इथे स्वतः राहतात आणि त्याच ठिकाणी जेवण तयार करणं किंवा इतर गोष्टी करत असतात. त्यामुळे शक्यता अशी सुद्धा नाकारली जात नाही की सकाळच्या सुमारास कुणी कर्मचारी किंवा कुणी जो मजदूर आहे तो उठला असेल आणि त्याच्याकडून त्यांनी जी काही शेकोटी किंवा चूल पेटवली असेल त्यातून ही आग लागली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु तरी सुद्धा त्यापेक्षा वेगळं काही असू शकतं जे आग विझल्यानंतर अग्निशमन दलाकडून स्पष्ट केलं जाईल. तुर्तास आजूबाजूला जवळपास 8 ते 10 अशा पद्धतीचे गोडाऊन आहेत. त्यापैकी लाकडाच्या गोडाऊनला आधी ही आग लागली आणि त्यानंतर ती हळूहळू पसरत जाण्याची शक्यता होती कारण खूप मोठ्या प्रमाणावर ही आग लागली होती. अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी पोहोचलेल्या आहे आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न चालू आहे. अजून पूर्णपणे आग विझलेली नाही. सुदैव हे म्हणावं लागेल की हा सगळा कमर्शियल भाग असल्यामुळं इथं कुणी राहायला नव्हतं आणि त्यामुळे कुणाला फारसा इजा झालेली किंवा दुखापत झालेली अजून तरी माहिती पुढे येत नाहीये. कुणी जखमी झाल्याची सुद्धा माहिती अजून पुढे येत नाहीये. आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम मात्र युद्ध पातळीवर सुरू आहे. प्रणाली, इथे दाटीवाटीनं आणखीन काही गोदामं आहेत का? 1-2च गोदामं आहेत इथे? नाही, जवळपास हा संपूर्ण कमर्शियलच थोडासा भाग आहे. कमर्शियल प्लस रेसिडेन्शियल असा हा भाग आहे. परंतु ज्या रांगेमध्ये ही आग लागलेली आहे त्याच रांगेत गोडाऊन एकमेकांना जोडलेले गोडाऊन आहेत. त्याच्या समोरच्या भागामध्ये काही इमारती आहेत परंतु आजूबाजूचा परिसर जो आहे तो मात्र गोडाऊन असल्याचंच कळत आहे. प्रणाली, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. आणि आता वळूयात अन्य काही बातम्यांकडे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी लसीकरण आणि बूस्टर डोसच्या संदर्भातली महत्त्वाची घोषणा केली होती. त्यानुसार देशभरातल्या 18 वर्षाखालील मुलांच्या लसीकरणाला सुरुवात झाली. तसंच आजपासून आरोग्य कर्मचारी म्हणजेच फ्रंटलाईन वर्कर्स यांना बूस्टर डोस द्यायला सुरुवात होणार आहे. देशभरात सध्या लसीकरणानं वेग घेतला आहे. सगळ्यांना लसीचे 2 डोस दिले जात आहेत. मात्र त्या पार्श्वभूमीवर देशात आता आरोग्य सेवकांना, फ्रंटलाईन वर्कर्सना बूस्टर डोस देण्याचा निर्णय झाला आहे. भारतात सुद्धा जगभरातल्या अनेक देशांप्रमाणे आता बूस्टर डोस देण्यात येतोय.
आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्स यासोबतच 60 वर्षावरील नागरिकांना सुद्धा हा बूस्टर डोस दिला जाणार आहे. एकोणचाळीस आठवडे पूर्ण झाले असतील तुम्ही दोन्ही डोस घेतल्यानंतर, तेव्हाच तुम्हाला हा बूस्टर डोस मिळेल. अनेक फ्रंटलाईन वर्कर्स किंवा कोरोना योद्धे असे आहेत की ज्यांनी अगदी पहिल्या टप्प्यातली लस घेतली होती. लसीकरण सुरू झालं त्या पहिल्या काही दिवसात. आणि आपण अधिक माहिती घेऊयात. आपल्यासोबत आहेत जे हॉस्पिटलच्या डीन पल्लवी सापळे. डॉक्टर, स्वागत आहे आपलं. कोणाकोणाला हा बूस्टर डोस दिला जाणार आहे, त्याचे नियम काय आहेत? बूस्टर डोस हेल्थ वर्कर्स, फ्रंटलाईन वर्कर्सला दिला जाणार आहे आणि 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक ज्यांना कोमॉर्बिडिटीज आहेत. आधी नियम होता की त्यांनी डॉक्टरचं सर्टिफिकेट आणलं पाहिजे की त्यांना सहव्याधी आहेत, ब्लड प्रेशर, डायबिटीज किंवा इतर कुठला आजार. आता त्याची देखील गरज नाही, फक्त त्यांनी आपल्या डॉक्टरला कळवायचंय आणि जाऊन ती लस घ्यायची. वॉक इन पद्धतीने मिळणार आहे. पण 9 महिने, दुसऱ्या डोस नंतर 9 महिन्याचा गॅप असल्यामुळे आणि पहिला डोस 16 जानेवारीला झाला आणि नंतर आपलं 3 महिन्याची गॅप आहे, एस्पेशली कोविशिल्डला. त्यामुळे मला वाटतं पहिले थोडे दिवस हेल्थ केअर वर्कर्सनाच तिसरा डोस मिळेल, कारण का तेच कदाचित त्याच्यासाठी एलिजिबल असतील. आणि आपल्याला त्यांनाच द्यायची गरज आहे, कारण का केसेस वाढत आहेत, त्यांना प्रोटेक्शनची गरज आहे. पण हळूहळू सगळ्यांना मिळणारच आहे. बरं, मुंबईमध्ये कुठे कुठे याची व्यवस्था करण्यात आली आणि आज कुठे याची सुरुवात होणार आहे? मुंबईत किती वाजता? आज देशभर सुरुवात होणार आहे, नुसतं मुंबईतच नाही. आणि मला मुंबई म्युन्सिपल कमिशनरच्या वेबसाईटवर त्याची माहिती असेल, कारण का त्याबद्दल मी डिटेल सांगू शकत नाही. पण जवळजवळ सगळे सेंटर्स जिथे पहिले 2 डोसेस मिळत होते तिथे नक्कीच तिसरा डोस मिळेल. पण पुन्हा मला सगळ्यांनाच सांगायचं की ओमिक्रॉन पसरतंय. वॅक्सिनेशन सेंटरवर डोस घ्यायला जाताना तिकडून येताना कोविड घेऊन येऊ नका, डोस घेऊन या. मास्क घाला, तिकडे मास्क काढू नका. आणि फार गर्दीत किंवा चेंगराचेंगरी झाली, गेल्या वेळी जो पहिल्या दिवशी झालं होतं तसं ह्यावेळी होऊ नये. आपण तशी तयारी केलेली आहे. पण तरी तशी झाली तर ती गर्दी टाळा. आजच्या ऐवजी उद्या किंवा 4 दिवसांनी घेतला तरी चालेल, मात्र घ्यायचा आहे तिसरा डोस, एवढं मात्र नक्की. एक शेवटचा प्रश्न डॉक्टर, तुम्ही म्हणालात की ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा बूस्टर डोस दिला जाणार आहे, पण ज्येष्ठ नागरिकांना त्या मानाने दुसऱ्या टप्प्यात त्या अर्थानं लसीकरण सुरू झालं. पहिल्या टप्प्यात आपण आरोग्य सेवकांचं, कोरोना योद्ध्यांचं लसीकरण केलं, मग डॉक्टर, नर्स यांचं. तर यांचं लसीकरण करतानाचे काही वेगळे नियम आहेत का? आणि पहिल्या टप्प्यात साधारण किती लसीकरण अपेक्षित आहे? नाही, नियम काहीच वेगळे नाहीयेत लसीकरणाचे. फक्त एकच आहे की 15 ते 18 वर्षातील मुलांना कोवॅक्सिन हीच लस दिली गेल्याचा निर्णय केला का? हो. तिसऱ्या लसीच्या वेळी असं आहे की तुम्हाला ज्या लसीचे पहिले 2 डोस मिळाले तीच लस तुम्हाला तिसऱ्या डोसला दिली जाणार आहे. हा नियम त्यांच्यासाठी पाळला गेलाय, बाकी काहीच वेगळं नाहीये. ठीक आहे डॉक्टर, खूप खूप धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतला सविस्तर माहिती दिलीत याबद्दल. इकडे राज्यात मागच्या 24 तासात कोरोनाच्या एकूण 26,388 रुग्णांची नोंद झाली, तर 12 रुग्णांचा उपचाराच्या दरम्यान मृत्यू झाला आहे. 15,351 रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी जाऊ देण्यात आलं. दुसरीकडे राज्यात आजपासून कठोर निर्बंध लागू झाले. सकाळी 5 ते रात्री 11 वाजेपर्यंत संपूर्ण राज्यभर जमावबंदी असणार आहे, तर रात्री 11 ते सकाळी 5 या वेळेत मात्र संचारबंदी असणार आहे. आणि या पार्श्वभूमीवर पोलिसांच्याकडून अनेक ठिकाणी नाकाबंदीसुद्धा काल रात्रीपासून करण्यात आली. काही ठिकाणी नागरिकांनी आज सकाळी थोडीशी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं, पण पोलीस सर्व ठिकाणी नागरिकांना गर्दी न करण्याचं आवाहन करताना दिसले. नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जायचं टाळावं असं आवाहन पोलीस प्रशासन यांच्यामार्फत सातत्यानं करण्यात येत आहे. प्रामुख्यानं गर्दीच्या ठिकाणी जाताना मास्क अजिबात काढू नका. मास्क हे सगळ्यात महत्त्वाचं अस्त्र आहे कोरोनाच्या विरोधात. आणि आता बातमी आहे मुंबईकरांच्या बेफिकिरीची. मुंबईमध्ये दिवसाला 20,000च्या जवळपास कोरोनाची रुग्णसंख्या झाली आहे.
पण मुंबईकरांना याचं गांभीर्य नाही का असा प्रश्न पडतोय. मुंबईच्या अनेक भागात अजूनही मोठी गर्दी पाहायला मिळते. कोरोनाच्या नियमांचं मुंबईकरांकडून सर्रास उल्लंघन होत आहे. आजपासून दिवसा जमावबंदी लागू करण्यात आली असली तरी काही ठिकाणी नागरिकांची गर्दी कायम आहे आणि यामुळेच कोरोनाचा धोका वाढण्याचीही शक्यता आहे. आपण ही दृश्य पाहतोय, ही आजची सकाळची बदलापूर रेल्वे स्थानकावरची दृश्य पाहतो आहोत आपण. रेल्वेने 2 डोस घेतलेल्यांना परवानगी दिल्यानंतर बऱ्यापैकी गर्दी मुंबईच्या उपनगरीय रेल्वेत पाहायला मिळते आणि त्याचं प्रत्यंतर आपल्याला दिसतंय. तर आताची जी दृश्य आपण पाहतो आहोत ही दादर रेल्वे स्थानकावरची ही दृश्य आहेत. आपण जाऊयात, गणेश गायकवाड आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले आहेत. गणेश, रेल्वे स्टेशनवर लोक गर्दी करतायत की जे स्वाभाविक आहे. जमावबंदी असली सकाळच्या वेळात तरी लोकांना ऑफिसला तर जायचं आहे, पर्याय नाही. पण लोक मास्क घालताना दिसत आहेत का? बदलापूरच्या दोन्ही बाजूला स्टेशनच्या बाहेर मार्केट आहे, इथेही लोक मास्क घालतायत का? सर, आज आठवड्याचा पहिला दिवस आहे, सोमवार आहे. सगळ्यांची मुंबई किंवा ठाण्याच्या पुढे कामाला जाण्याची गर्दी आहे. स्टेशनवर बऱ्यापैकी अनेक जे प्रवासी आहेत ते मास्क घालताना दिसत आहेत. मात्र तुम्ही जसं म्हणालात की पूर्वेला आणि पश्चिमेला बदलापूरच्या मार्केट आहे. मात्र या मार्केटच्या परिसरामध्ये अनेक जण आहेत ते विना मास्क फिरत आहेत. त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई पालिकेकडनं अजूनपर्यंत सुरू झालेली नाही आहे. मुंबई किंवा ठाण्यामध्ये जशा प्रकारे विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सुरू झालेली आहे, तसे या ठिकाणी अजून कारवाई सुरू झालेली नाही आहे. दुपारनंतर किंवा सायंकाळी ती कारवाई पालिकेकडनं सुरू केली जाईल. मात्र आपण किती बेफिकीर आहोत, कारण ओमायक्रॉन असेल, कोरोनाचा प्रादुर्भाव असेल, तो सातत्याने वाढतो आहे. मुंबईमध्ये काल तर 19,000च्या वर रुग्णसंख्या आढळलेली आहे. तर उपनगरातील कल्याण डोंबिवली शहरामध्ये सर्वोच्च रुग्णसंख्या काल नोंदवली गेली. त्याच्यामध्ये ती 1600 म्हणजे 24 तासामध्ये 1600 रुग्णसंख्या होती कोरोनाची. त्याचबरोबर अंबरनाथ शहरामध्ये 2 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. म्हणजे राज्यभरात जे काही मृत्यू झालाय त्यामधील अंबरनाथ शहरातील कोरोनाने 2 मृत्यू झाले. तर बदलापूर शहरात देखील ही कोरोनाची आकडेवारी जी आहे ती सातत्याने वाढते आहे. यामध्ये आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना देखील कोरोनाची लागण होते. ज्यांच्यावर आपली भिस्त आहे तेच जर आरोग्य कर्मचारी त्यांना जर कोरोनाची लागण होत असेल तर याचा नागरिकांनी विचार केला पाहिजे आणि आपली जबाबदारी ओळखून या ठिकाणी कोरोनाचे नियम पाळले पाहिजेत. आता मी बदलापूर स्टेशनच्या बाहेर आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. आज सोमवार आहे, प्रत्येकाला कामाला जायची घाई आहे आणि लोकल कशी मिळेल यासाठी सर्वजण प्रयत्न करतात. मात्र आपण विसरला नाही पाहिजे की या गर्दीमध्ये देखील आपण विना मास्क फिरता नाही आणि थोड्याफार प्रमाणात काळजी घेतली पाहिजे. बरोबर. तू आज आपल्यासोबत प्रणाली कापसे आपल्यासोबत जोडले गेलेत मुंबईतनं. प्रणाली, रेल्वे स्थानकांवर किंवा BSTची बस पकडण्यासाठी स्वाभाविकपणे मुंबईकर गर्दी करतायत. गणेश म्हणतोय ते बरोबर आहे. सोमवारचा पहिला दिवस आहे आठवड्याचा आणि पहिल्या दिवशी तरी जाऊन वेळेत हजेरी लावावी असं कुठल्याही मुंबईकरांना वाटतं. लोक नियमांचं पालन करतायत, मास्क घालतायत. मिलिंद, मी सध्या मुंबईच्या दादर स्थानकावर आहे. मध्यवर्ती असं हे स्थानक आहे आणि जे मुंबईच्या बाहेरून येणारी लोक आहेत किंवा मुंबई शहराच्या उपनगरांमध्ये राहणारी जी लोक आहेत त्या सगळ्यांसाठी वाहतुकीचं साधन असतं ते म्हणजे मुंबईची लोकल. पण आपल्याला माहिती आहे की आजपासून बहुतेक सगळ्या कार्यालयांमध्ये 50% उपस्थिती अनिवार्य करण्यात आलेली आहे. त्यापेक्षा जास्त उपस्थिती असेल तर संबंधित कार्यालयावर कारवाई केली जाणार आहे. त्याचा हा परिणाम आपल्याला म्हणता येईल की या लोकल ट्रेन आपल्याला बऱ्यापैकी रिकाम्या दिसतात. खरं तर या वेस्टर्न लाईनवरून येणाऱ्या ट्रेन आहेत ज्या एरवी या वेळेला खचाखच भरलेल्या आपण पाहतो, परंतु तुलनेत आज या ट्रेन कमी आहे. जरा वेळाने एखाद वेळेला थोड्या आपल्याला ट्रेन ज्या आहे काही बघायला मिळू शकतील. परंतु तुर्तास रेल्वे प्रशासनाच्या वतीनं आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीनं सुद्धा हे सांगण्यात आलेलं आहे की ज्यांचे 2 डोस पूर्ण झालेले आहेत त्यांनाच तिकीट दिलं जात आहे आणि ज्यांना तिकीट दिलं जात आहे त्यांना प्रवासाची मुभा देण्यात आलेली आहे. परंतु मुळात कार्यालयांचीच क्षमता जी आहे ती 50%वर आणली गेली असल्यामुळं आपल्याला तुलनेत
जरा कमी गर्दी जी आहे ती दादर स्थानकावर दिसून येतं. दुसरीकडे मी इथे दुसरं दाखवेल ते आहे दादर बाजाराचं, आणि दादरच्या बाजारामध्ये सुद्धा रोजच्या तुलनेत आज गर्दी कमी आहे. खरं तर खूप मोठ्या प्रमाणावर गर्दी या बाजारात होत असते, परंतु आता या बाजारात सुद्धा रोजच्या तुलनेत गर्दी कमी आहे असं म्हणायला हरकत नाही. नक्कीच लोकांनी कोरोनाला गांभीर्यानं घेतलेलं आहे आणि लोक घेत आहेत, आणि तशा पद्धतीची जनजागृती ही आपल्या माध्यमातून सुद्धा होतीये. प्रणाली, जर का लोकांनी कोरोनाला गांभीर्यानं घेतला असेल, लोक मास्क वापरत असतील तर ती चांगली गोष्ट आहे, कौतुक केलं पाहिजे. पण गणेशचं असं निरीक्षण आहे की लोक अपेक्षित प्रमाणात मास्क घालत नाही आहेत आणि नियम गांभीर्यानं घेत नाही आहेत. गणेश, पालिकेच्या वतीनं जर का पुन्हा पुन्हा आवाहन करण्यात येत आहे की मास्क वापरा, गर्दीच्या ठिकाणी खूप गर्दी करायचं टाळा, किंवा किमान अंतराचं काही ठिकाणी शक्य असेल तर पालन करा, काही पालिकेच्या वतीनं अन्य काही इशारा देण्यात आलाय किंवा आज काही कारवाईची अपेक्षा आहे की जेणेकरून सांगून समजलं नाही तर शेवटी दंड केला कीच लोक ऐकतात? सर, आजपासून राज्यामध्ये कडक निर्बंधाला सुरुवात झालेली आहे. आपल्याला माहिती आहे की रात्री 11 नंतर नाईट कर्फ्यू सुरू झालेला आहे, तो पहाटे 5 पर्यंत आहे, आणि पहाटे 5 नंतर रात्री 11 पर्यंत जी आहे ती जमावबंदी आहे. आणि या दरम्यानमध्ये आज निश्चितच अंबरनाथ असेल, बदलापूर असेल, उल्हासनगर किंवा कल्याण डोंबिवली महापालिका असतील यांच्या अधिकाऱ्यांकडनं ही कारवाई सुरू होईल. मात्र नागरिक इतके हुशार आहेत सर की अनेक लोक जे आहेत ते मास्क घालतायत, मात्र आपला जो मास्क आहे तो इथे असतो त्यांचा, अशा प्रकारची युक्ती असते. आणि मग पालिकेचे अधिकारी दिसले कारवाई करताना की मग तो इथे येतो, अशा प्रकारची युक्ती त्यांनी शोधून काढली. म्हणजे मास्क तर लावायचा, मात्र तो नाकाच्या खाली ठेवायचा, अशा प्रकारची सगळ्यांची जी युक्ती आहे ती त्यांनी शोधून काढली आहे. त्याच्यामुळे अनेक जण आहेत, मास्क जरी लावला असेल तरी त्याचा काहीही फायदा इथे होताना दिसत नाहीये. मग उपनगरातील अनेक शहरं जी आहेत तिथले नागरिक हीच युक्ती वापरतात, आणि त्याच्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव आहे तो अशा नागरिकांमुळे वाढताना दिसतोय. कडक निर्बंध लादलेले आहेत, मात्र आज आठवड्याचा पहिला दिवस आहे. जरी 50% उपस्थिती खासगी आणि सरकारी कार्यालयामध्ये असेल तरी मात्र नागरिक कामाला जाताना दिसत आहेत. रेल्वे स्टेशनवर जी गर्दी आहे याच्यावरून आपल्याला उपस्थिती असते तरी नागरिक हे कामाला जाताना दिसतात, मोठ्या प्रमाणात घराच्या बाहेर पडलेले आहेत. मिलिंद सर. बरं गणेश, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. प्रणाली आपल्याला दादर स्टेशनहून माहिती देत होती. प्रणाली, धन्यवाद तुझेही या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. त्यामुळे सगळ्या नागरिकांना पुन्हा एकदा कळकळीची विनंती आहे, आग्रहाचं आवाहन आहे, घराबाहेर पडताना मास्क घाला, हात वारंवार धुवा, अंतराच्या नियमाचं शक्यतो पालन करा. तुम्ही स्वतःची काळजी घेतलीत, आपल्या कुटुंबाची काळजी घेतलीत तर तुम्ही मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे कोरोना दूत होणार नाही तर कोरोनाला प्रतिबंध करणारे योद्धे ठराल. या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी News18 lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक, ट्विटरवर आम्हाला फॉलो करा.